हे गाईज, मी संजना करवीर म्हणजे तुमची लाडकी रिदमिक बटरफ्लाय आणि आज मी आली आहे डहाणूला। इथे डहाणू बीच फेस्टिवल होतं आहे तर ते अटेंड करायला मी आली आहे। डहाणू हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवरचं गाव आहे। सो इथे तुम्हाला वेगवेगळ्या कला, वारली पेंटिंग, त्यांचे आदिवासी नृत्य, खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील। तर लेट्स गेट स्टार्टेड। खूप सारी मजा येणार आहे आणि यावेळेस त्यांनी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज केल्या, जिकडे म्युझिक आहे, डान्स आहे, अगदी वॉटर स्पोर्ट्ससुद्धा आहे। सो लेट्स गेट स्टार्टेड। आजचा जो इव्हेंट आहे तो कव्हर करायला मला कंपनी देतोय नीरव। हाय नीरव, कसा आहेस? बरं, नीरव हा आपल्या इंस्टाग्राम फॅमिलीमधून आहे आणि मी बराच वेळ झाला मी त्याच्याशी बोलते। तो वादक आहे आणि मी म्हटलं तो इथेच राहतो, डहाणूलाच राहतो, त्यामुळे मग मी आजचा जो फेस्टिवल आहे तो त्याच्यासोबत एन्जॉय करते। हो, आम्ही पोहोचलोय डहाणू फेस्टिवलला। सो गाईज, लेट्स गेट स्टार्टेड। सो इथे बघा विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि कपड्याचे आहे, ज्वेलरीचं आहे। हे बघा इथे तुम्हाला ना थोडीशी ट्रायबल अशी ज्वेलरी बघायला मिळेल। इथे बघा तुम्हाला असे वुडन सगळ्या वस्तू मिळतील। नंतर ज्वेलरी आहेच। हेलो, हाय, बटरफ्लाय राईट? येस, यू नो मी। थँक यू। आम्ही बी फार्मिंग करतो आणि आमचे प्रोडक्ट नॅचरल एकदम सेल करतो। ओके, मला तुमचे प्रोडक्ट सांगा ना काय काय आहे। आमचे प्रोडक्ट आहे नॅचरल हनी आहे, चिकू चिप्स आहे आणि चिकू चिप्स पासून बनवलेले चिकू पावडर आहे। ओके, सो जर तुम्ही इथे याल तर S81 या स्टॉलला व्हिजिट करा। तिथे निसर्ग फार्मचं छान छान मस्त फूड आहे आणि हे त्याचे ओनर आहेत मिस्टर अजय। मी आता चिप्स घेतलेत चिकूचे आणि मी टेस्ट करून पाहिले घेण्याच्या अगोदर आणि खूप यमी होते, सो मस्ट ट्राय। तर आता आम्ही हळूहळू पुढे जातोय। छान सगळे दोन्ही बाजूला स्टॉल्स आहेत। ही पहिली लाईन आहे। एंट्री केल्या तुम्ही जर लेफ्ट घेता तेव्हाही तुम्हाला सगळे स्टॉल्स दिसतात। इकडे जसं मी तुम्हाला दाखवलं की कपड्यांचे स्टॉल आहेत, वारली पेंटिंग म्हणजे काहीतरी आर्ट आहे, वुडन आर्ट आहे। इथे चिकू खूप फेमस आहेत। सो चिकूच्या तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या डिशेस मिळतील, म्हणजे वेफर झाले किंवा पावडर झाली, जॅम झाले, मध झालं। सो इथे खूप ऑर्गॅनिक गोष्टी अवेलेबल आहेत। सो हा पहिला स्टॉल ओव्हरऑल जनरल आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कपड्यापासून आर्टपासून सगळं इथे अवेलेबल आहे। तुमचे व्लॉग्स ॲक्च्युली मी बोईसर ते विरारची पहिली ट्रेन आता हा उद्या येईल। थँक्यू। तर एक यू टर्न मारल्यानंतर छान सनसेट होतोय आणि माझ्या पाठी तुम्ही बघू शकता तिथे व्हेजिटेरियन खाण्याचे काउंटर्स आहेत आणि इथे आहे डहाणू कट्टा। चला डहाणू कट्टाची एक टूर करू। सेक्शनला आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की त्यांनी व्हेज आणि नॉनव्हेज डायरेक्ट सेक्शनच वेगळे केलेत, म्हणजे कोणाला काही इश्यू नाही होत। कारण की इथे बरेचसे लोक गुजराती वगैरे आहेत किंवा इवन फिरताना बरीच लोक येतात की जे फक्त व्हेज खातात। सो हे खूप चांगलं आहे। इकडे तुम्हाला अगदी मोमोज, शेगावची कचोरी, त्यातल्या त्यात हे आपल्या सगळ्यांचं आवडतं शॉप, कारण इकडे छान गोळा आणि कॉटन कॅन्डी मिळते। आणि हो, जर तुम्हाला स्नॅक्स नाही तर प्रॉपर मील हवी असेल ती तुम्हाला इथे मिळेल। बीच फेस्टिवलचा हा एक बेनिफिट असतो की तुम्हाला इथलं जे लोकल फूड आहे ते ट्राय करता येतं। ते काही मिल्कशेक्स आहेत। वाव, इथे पूर्ण पानच्या व्हरायटीज आहेत।
नंतर. ऑफकोर्स भेळ. बरं, तर हा मेन स्टेज आहे इथला आणि इथे सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. तुम्हाला शेड्यूल डहाणू फेस्टिवलच्या ज्या इंस्टाग्राम पेजवर त्यांनी पोस्ट केलेला आहे, तर तुम्हाला तिथे तुमचं शेड्यूल मिळेल की इकडे काय काय होतं आहे. कोकण कट्टा स्टेज हा जस्ट वेस्ट सेक्शनच्या बाहेर आहे आणि वेस्ट सेक्शनमधून तुम्ही हळूहळू पुढे आलात तर हा तुम्हाला मेन स्टेज भेटेल आणि इथे सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम होतात. आत्ता इकडे 6 वाजता फॅशन शो आहे आणि त्यानंतर झी मराठीचे काही कलाकार येणार आहेत. सो स्टे ट्यून. मला माहिती नाही मी किती वाजेपर्यंत जाते, बट स्टे ट्यून. सो मेन स्टेजच्या बाजूने मी आता बीचवर आली आहे आणि इथे छान सेटअप आहे. खूप सुंदर असा सनसेट होतोय आणि इथे खूप सारे स्पोर्ट्स चाललेत. सो आय डोंट नो इफ यू कॅन सी फ्रॉम हिअर, बट एनिवेज आपण आता तिकडे जाऊयात आणि मी तुम्हाला अजून क्लोजली दाखवते की काय चाललं आहे. इथे घोडे आहेत, सो तुम्ही घोड्याची सवारी करू शकता छानपैकी आणि ही छोटी मुलं बसत आहेत. सो प्लीज तुम्ही घाबरता हे सांगू नका. या वर्षीचा सर्वात मोठा इव्हेंट म्हणजे प्रभू श्री रामाची प्रतिष्ठापना. तर इथे छान असं जय श्रीराम लिहिलेलं सँड आर्ट बनवलेलं आहे. सो इथे बीचवरती मस्तपैकी पॅरामोटरिंग चाललेलं आहे. पेट्रोलचा टँक मध्ये संपला तर अशी माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली, बट ठीक आहे, लेट्स होप फॉर द बेस्ट आणि तो कुठे पडू नये याची अपेक्षा करूया. He's having the time of his life. Meanwhile, others. खूप सर्वात जास्त वेळ इथेच तुम्हाला बघायला मिळेल. And it's nice, I guess. आणि हा इतका सुंदर सनसेट होतोय. And trust me, the camera is not doing justice. रिअलमध्ये खूप सुंदर आहे. तर सुंदर असा सनसेट एन्जॉय केल्यानंतर आणि नीरवने माझे खूप छान छान फोटोज काढल्यानंतर आता आम्ही जातोय मेन स्टेजकडे. तिकडे फॅशन शो चालू होतोय, सो ते पण आहे आणि इकडे जो डहाणू कट्टा करून इथेच आहे, बाजूलाच आहे म्हणजे तो स्टेज. सो तिथे सुद्धा सुंदर प्रोग्राम चालेल. खूप साऱ्या अकॅडमी आहेत ज्या आपल्या या एरियातल्या आहेत, पालघर, डहाणू आणि इथल्या सगळ्या आहेत. सो त्यांचं सुद्धा म्हणजे इकडे प्रोग्राम आहेत. मी जिथे कथक शिकायची त्यांचा प्रोग्राम 25 तारखेला आहे, संडेला. मला नाही येता येणार आहे, मी बाहेर जाते, बट ऑल द बेस्ट टू दॅम. ते ऑफकोर्स हा माझा ब्लॉग बघणार आहेत मला माहिती आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट गाईज.
आता आम्ही आलो आहे थोडीशी पेटपूजा करायला आणि वेज सेक्शनमध्ये फिरता फिरता आम्हाला एक स्टॉल दिसला. हा आहे सनील्स किचन V11 स्टॉल नंबर आहे. हा माझ्या ओल्ड बॉसचा म्हणजे माझं जिकडे मी फर्स्ट जॉब करत होते तिकडचा हा स्टॉल आहे. सो आता मी हे सोया चाप ट्राय करते. खूप अमेझिंग आहे. मला हे एक्सपेक्टेड नव्हतं ऑनेस्टली, कारण की व्हेज म्हणजे मी नाका मुरडते तुम्हाला पण माहिती आहे, बट खूप यमी आहे आणि ओळखीचेच म्हणून नाही सांगत आहे, ॲक्च्युली टेस्ट खूप छान आहे. सो प्लीज विजिट करा. इथे वेज सेक्शनमध्ये तुम्हाला हे बेरीचं काउंटर दिसेल जिथे हे असे सध्या जे ट्रेंडिंगमध्ये आहेत ते स्ट्रॉबेरीचे पदार्थ आहेत. मी ट्राय नाही केलं आहे, बट तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करू शकता. आधी लाईट नव्हते त्यामुळे मी आत्ता आली आहे नॉनव्हेज सेक्शनला. सो लेट्स हॅव अ लुक. ओ हो, स्टार्टिंगलाच मस्तपैकी कबाब बनत आहेत. ओव्हरऑल इकडे थाळी, तंदूर अशा सगळेच आयटम्स आहेत. सो आमच्या डहाणू फेस्टिवलची सांगता झाली आहे एक छानपैकी कलकत्ता पानाने आणि आता मी निघते आहे. मी नॉनव्हेज सेक्शन फिरली, बट तिथे मी काही ट्राय केलं नाही कारण की माझं पोट भरलेलं होतं. मी तुम्हाला एक दोन स्टॉल इथे म्हणजे स्पेसिफिकली सांगितले की तुम्ही ट्राय करा, रेकमेंड केले मी तुम्हाला, तर मी ते स्वतः ट्राय केले आणि त्याच्यानंतरच मी तुम्हाला रेकमेंड केले आहेत. सो नक्की ते ट्राय करा. आणि ओव्हरऑल इथे छान वाईब आहे. जो डहाणू कट्टा म्हणून स्टेज आहे तिथे कंटिन्युअसली काहीतरी कल्चरल प्रोग्राम चालेत आणि मेन स्टेज आहे तिकडे सुद्धा काही ना काही प्रोग्राम चालेत, पण थोडे वेगळे प्रोग्राम आहेत. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि एन्जॉय युअरसेल्फ. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.